GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। राज्यात पावसाने हाहाकार माजवला असताना नाशिकमध्ये देखील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। येवला तालुक्यातील अंधसूल या ठिकाणी कोळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीने पात्र सोडून नदीलगत असलेल्या घरांना आपले लक्ष केलं। अनेक नागरिकांचे संसार पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले। राज्यासह आपल्या मतदारसंघात होत असलेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुंबईवरून येवला गाठत पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना धीर दिला। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। तर काय सांगाल आपल्या मतदारसंघात पुन्हा अवकाळी? मी मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या सर्व अधिकारी वर्गांना पण सांगू इच्छितो, कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला। एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्थापन, याच्या खाली जे आहेत जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे। आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे रात्रभर इथे काम करतात। मग ते पोलीस असतील, ते रेव्हेन्यूचे असतील, सगळे। परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी या सगळ्याचा जो आहे आढावा घेऊन मदत करायला पाहिजे। काही ठिकाणी जे आहेत NDRF चे लोक पाहिजेत, काय आले, आम्ही ताबडतोब प्रयत्न करून आले। पाणी एवढं आहे की काय विचारू नका। रात्रभर इथे पाऊस म्हणजे ढगफुटी झालेली आहे वरच्या भागात आणि ह्या भागात सुद्धा। फक्त इथेच नाही, अख्ख्या नाशिक जिल्ह्यात आणि दूरवरपर्यंत 2, 4, 5 गोष्टी महत्वाच्या आहेत की अशा वेळेला हेड ऑफिस मध्ये प्रमुखाने हजर राहणं हे महत्वाचं आहे। आपापले जे लोकप्रतिनिधी काम करतायत, त्यानंतर जे धान्य जे आम्ही वाटण्याचं जो सांगितलेलं आहे 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, जर गहू नको असेल तर तेवढा तांदूळ त्यांना देण्यात यावा। त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब नुसतं गहू तांदूळ घेऊन काही होणार नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर ज्या ज्या कुटुंबांना ही मदत जाते त्यांना 3 किलो डाळ जी आहे ही मार्केटमधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी। त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत, घरदार जे आहेत, त्यांना ताबडतोब कुठे शाळा आहेत, कुठे इतर मंदिरं असतील, अशा ठिकाणी हलवणं सुद्धा गरजेचं आहे। आणि आपत्ती व्यवस्थापनाखाली जे काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ते सगळं काही तुमच्याकडे माहिती आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी, त्यानुसार सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। ही परिस्थिती गांभीर्यपूर्वक परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली। आपल्याला आता या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायला पाहिजे। लोकांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे, त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा ताबडतोब मिळाली पाहिजे। त्यासाठी जी मदत आपल्याला करता येईल ती सगळ्यांनी एकमेकाला करायला पाहिजे।